डॉक्टर मंजिरी कारेकर. आज आपण कंपॅरेटिव्ह गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स या पेपरमधील ब्लॉक 3 मधील पार्लमेंटरी अँड प्रेसिडेन्शियल सिस्टीम्स हा भाग बघणार आहोत. तर तुलनात्मक शासन आणि राजकारण याचा अभ्यास करताना असं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की प्रत्येक देशामध्ये शासन पद्धती वेगवेगळ्या आढळतात आणि या शासन पद्धतीवरती सुद्धा त्या देशाचं सगळं वर्किंग कामकाज आणि राजकारण अवलंबून असतं. आणि म्हणून यातल्या ज्या साधारणपणे प्रमुख पद्धती आहेत त्या संसदीय आणि अध्यक्षीय पद्धती त्या आहेत. एकात्म आणि संघराज्य पद्धती अशा पद्धती आहेत. वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर आपण काय करूयात, आज आपण त्यातली पार्लमेंटरी आणि प्रेसिडेन्शियल सिस्टीम याचा अभ्यास बघूयात. संसदीय आणि अध्यक्षीय शासन व्यवस्था असा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे आणि या विषयाची माहिती आपल्याला आज घ्यायची. आता या प्रकरणाचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की संसदीय शासन पद्धती व अध्यक्षीय शासन पद्धती दोन्हीमध्ये बराच फरक आहे, कारण दोन्हीची रचना वेगळी वेगळी असते. त्यांची वैशिष्ट्य गुणदोष याच्यात सुद्धा फरक आहे. तर या प्रकरणात आपण याच्याशी संबंधित चर्चा करणार आहोत. म्हणजे आज आपल्याला या प्रकरणात असं बघायचंय की संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यांच्यामध्ये नक्की काय तफावत आहे, कुठली पद्धत कशी आहे, त्यांचे प्रॉपर्टीज काय, कॅरेक्टरिस्टिक्स काय किंवा वैशिष्ट्य काय, त्यांचे फायदे तोटे काय असं बघणार आहोत. तर आता याच्याविषयी चर्चा करताना आपल्याला असं बघितलं पाहिजे की याच्यामध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचे एक नक्की संबंध कसे आहेत. कायदे मंडळ कार्यकारी मंडळ हे निवडून येतात की निवडले जातात हे पण आपल्याला पाहावं लागेल. राज्यप्रमुखाचे स्थान काय हा याच्यातला कळीचा मुद्दा आहे. कोणती पद्धत अधिक लोकशाहीवादी आहे हे याच्यात बघितलं पाहिजे. कोणत्या व्यवस्थेत परिणामकारक धोरणे व राजकीय स्थैर्य प्राप्त होते हे सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे. या व्यवस्थेत शासन कसे निर्माण होते, शासन तयार कसे होते, शासन काम कसे करते हे पण याच्यामध्ये बघितलं पाहिजे. या दोन व्यवस्थांमध्ये काय संबंध आहे हे सुद्धा याच्यात तितकंच महत्वाचं आहे. या व्यवस्था कोणत्या संदर्भात कार्य करतात याची चर्चा आपण करणार आहोत. म्हणजे मुख्यत्वे एक लक्षात घ्या की या दोन पूर्णपणे भिन्न शासन व्यवस्था आहेत. आज जगामध्ये ही दोन प्रारूपे खूप चर्चित आहेत, बहुचर्चित आहेत. या दोन प्रारूपांचा मॉडेलचा त्याचा पद्धतीने अनेक देशांनी आपापले शासन पद्धती तयार केलेल्या आहेत. म्हणजे ही दोन मॉडेल, ही जी दोन प्रारूप आहेत ही टोटली वेगवेगळी आहेत, एक्स्ट्रीम आहेत, टोटली भिन्न स्वरूपाची रचना आहेत या. आणि या दोन विविध रचनांमध्ये काय फरक आहे ते आपल्याला बघितलं पाहिजे. कारण आज संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती या दोन अतिशय टोकाच्या आणि अशा पद्धती आहेत. वास्तविक या दोन्ही लोकशाहीला अनुकूल अशा पद्धती आहेत, तरी याच्यात काहीतरी फरक आहे. काही देश संसदीय पद्धती घेतात, काही देश अध्यक्षीय पद्धती स्वीकारतात. त्याची कारण प्रत्येक देशाची वेगळी असतात, कारण प्रत्येक देशाचे इतिहास, समाज, संस्कृती वेगवेगळं आपल्याला आढळतं. लक्षात येत आहे. आणि मग आपल्याला असं म्हणायला लागेल की त्या देशाच्या तात्कालिक परिस्थिती आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा अनुभव याच्या आधारे त्या देशात कुठली शासन पद्धती स्वीकारली गेली पाहिजे याचा तो देश निर्णय घेत असतो असं आपल्याला म्हणायला लागेल.
तर आता आपण संसदीय शासन पद्धतीचा अर्थ बघूयात. ज्या व्यवस्थेमध्ये कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार असते याला संसदीय शासन पद्धती असे म्हणतात. म्हणजे आता इथं एक महत्वाचं वाक्य आहे की कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार असते, त्याला संसदीय शासन पद्धती असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आता कार्यकारी मंडळाला कार्यकारी मंडळ हे कसं जबाबदार असतं कायदे मंडळाला, हे आपल्याला नंतर सविस्तर पाहायचंय. त्यावेळेला तुम्हाला याचा बारकावा जो आहे तो कळेल. मग ही पद्धत कुठे सुरू झाली? ही पद्धत ब्रिटनमध्ये सुरू झाली. नंतर बऱ्याच देशांनी ती स्वीकारली. म्हणजे भारत, जपान, जर्मनी, स्वीडन, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया अशा बऱ्याच देशांनी ही पद्धत नंतर स्वीकारली. मग आता एक लक्षात घ्या की ब्रिटन म्हणजे आपण म्हणूयात की इंग्लंड ही लोकशाहीची जननी आहे. कारण ब्रिटनमध्ये अनेक भाग आहेत, इंग्लंड, वेल्स वगैरे असे अनेक भाग आहेत. तर इंग्लंड ही लोकशाहीची जननी आहे आणि त्यांनी सुरुवातीला संसदीय शासन पद्धती स्वीकारली. मग इंग्लंडचा जर इतिहास आपण नीट सखोल बघितला तर आपल्याला दिसतं की कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार असते याचा अर्थ आपल्याला इंग्लंडच्या इतिहासामध्ये सापडतो. म्हणजे कसं काय बरं? तर इंग्लंडचा इतिहास जर बघितला तर इंग्लंडला लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी हजारो वर्ष लढावं लागलेलं आहे इंग्लिश जनतेला. मग त्याच्यापूर्वी तिथे काय होतं? तर त्याच्यापूर्वी तिथे राजेशाही होती. आणि ती राजेशाही कशी होती? ॲब्सोल्यूट मोनार्की म्हणजे अनियंत्रित राजेशाही अशी होती. मग इंग्लंडमधल्या जनतेने त्या अनियंत्रित राजेशाहीविषयी किंवा त्याच्या विरोधात लढा देऊन हळूहळू राजाच्या पावर्स, राजाच्या सत्ता कमी कमी करत आणत मर्यादित शासन, मर्यादित राजेशाही असं करत तो लढा पुढे नेऊन एक दिवशी स्वतःचं लोकशाही सरकार स्थापन केलं. या लढ्यामध्ये आपल्याला असं दिसतं की अनियंत्रित राजेशाही ते लोकशाही हा जो प्रवास आहे त्याच्या मधले जे टप्पे वेगवेगळे आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये त्या अनियंत्रित राजेशाहीवरती नियंत्रण करून मर्यादित राजेशाही, कधी राजाबरोबर करार, काही करारांमध्ये लोकांचे हक्क जपले नागरिक. तर त्याच्यामध्ये विविध बिल ऑफ ऑफ राईट्स हे आपल्याला दिसतं. मॅग्ना चार्टा दिसतो, म्हणजे त्याच्याबरोबर राजाबरोबर करार झालेला आहे. आणि मग हळूहळू राजालाही कळलं की आपल्याला लोकांच्या आज्ञा, भावभावना लक्षात घेऊन राज्य करायला लागेल. मग आज तो अनियंत्रित राजेशाही पासूनचा प्रवास, तो आज राजा हा नामधारी आहे इथपर्यंतचा प्रवास हा बघितला की आपल्याला त्यांनी संसदीय शासन पद्धती कशी स्वीकारली आणि कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार कसे आहे याचा अर्थ समजायला मदत होईल. आता संसदीय शासन पद्धती जर आपण बघितली इंग्लंड मधली, थोडासा मी तुम्हाला थोडासा इतिहास सांगते म्हणजे तुम्हाला संसदीय शासन पद्धती सगळी समजून यायला मदत होईल. तर असं दिसतं की इंग्लंडमध्ये राजाच्या पॉवर, सत्ता, अधिकार हळूहळू कमी होत गेलेले दिसतात. आज असं दिसतं की राजाला फक्त कागदोपत्री सत्ता आहे. ऑल पॉवर्स आर गिवन टू द मोनार्क. पण ऍक्च्युली तो राजा पंतप्रधानाच्या सल्ल्याशिवाय काही करू शकत नाही आणि सगळ्या पॉवर्स व्यवहारामध्ये पंतप्रधान वापरतो. ते सगळे अधिकार पंतप्रधान वापरतो. आता इथे हा जो अर्थ आहे कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला कसं जबाबदार असतं, तर आता आपण पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ ही रचना समजून घेऊ. इंग्लंडमध्ये संसद आहे, त्याला इंग्लिशमध्ये पार्लमेंट म्हणतात. तर त्या संसदेची काय 2 सभागृह आहेत. ओके, त्यातलं जे वरिष्ठ सभागृह आहे
ते म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स, म्हणजे उमराव गृह म्हणता येईल त्याला. आणि दुसरा हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे सामान्य सभागृह. तर हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये काय आहे की पूर्वीच्या राजेशाहीमध्ये जे उमराव होते, लॉर्ड्स होते, काही त्यांना पोझिशन्स होते त्या राजेशाहीमध्ये, या सगळ्या लॉर्ड्सला अचानक ते सिस्टीम मधून काढून टाकण्यापेक्षा त्या लॉर्ड्सचं प्रातिनिधिक स्वरूपात एक उमराव गृह केलेले आहे, म्हणजे वरिष्ठ सभागृह. आणि याच्यामध्ये येणारे जे सभासद असतात ते अनुवंशिकतेने येतात, म्हणजे यांची कुठेही निवडणूक होत नाही. वंशपरंपरेने ते घराणेशाही पद्धतीने तिथे त्यांच्या पोझिशन त्यांना मिळतात. दुसरं जे सभागृह आहे ते कनिष्ठ सभागृह आहे, म्हणजे कसं की हाऊस ऑफ कॉमन्स म्हणून ओळखलं जातं, म्हणजे सामान्य गृह. या हाऊस ऑफ कॉमन्स सामान्य गृहासाठी इंग्लंडमध्ये निवडणुका होतात, सरळ सरळ खुल्या आणि स्वतंत्र वातावरणात निवडणुका होतात. आता एक बघा की या निवडणुका होतात आणि याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की इंग्लंडमध्ये हुजूर पक्ष, मजूर पक्ष असे दोन मोठे मोठे पक्ष आहेत आणि बाकीचे छोटे छोटे. साधारणपणे हेच पक्ष आलटून पालटून सत्तेवरती येत असतात, लेबर पार्टी आणि लिबरल पार्टी. हुजूर पक्ष, मजूर पक्ष. तर मजूर म्हणजे लेबर पार्टी आणि लिबरल पार्टी म्हणजे हुजूर पक्ष. तर आता एक बघा की याच्यामध्ये काय होतं की राजा अनुवंशिक आहे, तिथे राजाची काही इलेक्शन होत नाही, तो वंश परंपरेने ती राजा किंवा राणी त्या पदावरती येत असतात, हो ना. मग हा राजा किंवा राणी काय करतो, हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होते अशा पक्षाच्या नेत्याला तो पंतप्रधान या पदासाठी बोलवतो. म्हणजे पंतप्रधान इनडायरेक्टली निवडलेला असतो लोकांनी आणि राजा अनुवंशिकतेने तिथे आलेला असतो. मग एक बघा, या पंतप्रधानाला तो बोलावतो आणि त्याला पंतप्रधान म्हणून शपथविधी वगैरे देणं, पुढची कामं करतो. या पंतप्रधानाचं काम काय आहे की ज्या टीमला घेऊन तो इलेक्शन लढलाय त्या टीम मधून मंत्रिमंडळ तयार करणं हे त्याचं काम आहे. म्हणून तिथं कॅबिनेट फॉर्मेशन, मंत्रिमंडळाची निर्मिती ही पंतप्रधानाच्या इच्छेतून होत असते. मग तुम्हाला माहितीये पुढचं खाते वाटप, खाते बदल हे सगळं तो पंतप्रधान करत असतो. आणि हे सगळं, या सगळ्या गोष्टी आपण इंग्लंडकडून स्वीकारलेल्या आहेत. म्हणजे राजाचा रोल पंतप्रधान नेमल्याबरोबर फारसा राहत नाही. राजाच्या पॉवर्स प्रत्यक्षामध्ये सगळं पंतप्रधान वापरत असतो आणि पंतप्रधान ऑन द ऍडवाइस ऑफ कॅबिनेट ते कामकाज करतो. म्हणजे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने पंतप्रधानांनी काम करावं अशी याच्यामध्ये अपेक्षा आहे, बरोबर आहे. आणि हे सगळे निवडून आलेले असतात. त्याचा परिणाम असा होतो की पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा सल्ला राजावरती बंधनकारक राहतो, कारण राजा निवडून आलेला नसतो, अनुवंशिकतेने आलेला असतो. राजाचं काम फक्त समारंभ भूषवणे किंवा असे फेस्टिवल्स, सण समारंभ याच्या पुरतच मर्यादित आहे. म्हणजे राजाचं काम हे फक्त शोभेचं काम आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला जे दिसतंय ना इंग्लंडचा प्रिन्स चार्लस वगैरे, हे सगळे शोभेचे आहेत, किंवा त्याची बायको, त्याचे अंक, हे सगळं शोभा आहे. आणि राणी इलिझाबेथ, असं तुम्ही राजा राणींची नावं ऐकून असाल. पण त्याच वेळेला पंतप्रधान मार्गारेट थॅचर किंवा यांचा खरा रोल आहे इंग्लंडच्या राजकारणामध्ये. आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की संसदीय शासन पद्धती ही लोकशाही रुजवण्यासाठी एक उपयुक्त अशी शासन पद्धती इंग्लंडनी रुजवलेली आपल्याला दिसते. आणि मग याचाच फॉलोअप सगळा भारत, जपान, जर्मनी, स्वीडन, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांनी आपल्याला केलेला दिसतो.
आता ह्या सगळ्या चर्चेतून तुमच्या असं लक्षात आलं असेल की भारताने ही पद्धती कशी ऍक्सेप्ट केली. आपल्याकडे पंतप्रधान आहे, त्याचं मंत्रिमंडळ असतं, असं आपल्याकडे दिसतं. आपल्याकडे थोडंसं कॉम्बिनेशन मध्ये दिसतं की राजाच्या ऐवजी राष्ट्रपती अप्रत्यक्ष निवडून आलेला असतो आपला. म्हणजे आपलं थोडंसं कॉम्बिनेशन अध्यक्षीय आणि पण संसदीयचं कॉम्बिनेशन आपल्या देशात आढळतं. तर भारताची संसदीय पद्धतीची चर्चा आता आपल्याला करायचं एवढं अपेक्षित नाही सविस्तर, पण इन जनरल संसदीय पद्धती म्हणजे काय ते या टॉपिक मध्ये चर्चा करणं अपेक्षित आहे. मग आता संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये बघूयात. काय वैशिष्ट्य आहेत ह्याची? तर त्याच्यात पहिली गोष्ट 2 कार्यकारी प्रमुख दिसतात, म्हणजे 2 एक्झिक्युटिव्ह हेड्स दिसतात, एक नॉमिनल हेड आणि एक रिअल हेड. नामधारी प्रमुख जो असतो तो म्हणजे राजा किंवा भारताच्या बाबतीमध्ये राष्ट्रपती असं आपल्याला दिसतं. आणि खरा कार्यकारी प्रमुख असतो तो पंतप्रधान असतो. म्हणजे 2 कार्यकारी प्रमुख हे याचं वैशिष्ट्य आहे. रिअल हेड असतो तो पंतप्रधान असतो. आता एक लक्षात घ्या की 2 कार्यकारी प्रमुख हे या शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. असं जरा कमी दिसतं ना, कार्यकारी प्रमुख हा एकच असतो नेहमी, पण इथे 2 असतात. अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्यामध्ये सहचर्य दिसतं. म्हणजे काय बरं? कायदे मंडळातूनच काही सभासद काही निवडून आलेले प्रतिनिधी घेऊन कार्यकारी मंडळ स्थापन केलं जातं. म्हणजे कायदे मंडळातूनच एक भाग म्हणजे कार्यकारी मंडळ होय. म्हणजे कायदे मंडळाचे काही सभासद हे कार्यकारी मंडळात येतात. म्हणजेच त्यांच्यामध्ये कुठंतरी सहकार्य आणि इंटर रिलेशनशिप दिसते आपल्याला. हे याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तुमच्या लक्षात येत आहे की कार्यकारी मंडळ हा कायदे मंडळाचा एक भाग आहे आपोआप. ते जरा वेगळं कॉम्बिनेशन आहे. अजून एक वैशिष्ट्य काय बरं याचं की सामूहिक जबाबदारीचं तत्व आहे. म्हणजे आता बाबा एखादा निर्णय चुकला, एखाद्या खात्याचा निर्णय चुकला किंवा गव्हर्नमेंटची एखादी पॉलिसी चुकली किंवा त्याचे गंभीर परिणाम दिसत आहेत असं झालं, तर काय होतं की ती सर्व कॅबिनेटची जबाबदारी समजली जाते, सगळ्या मंत्रिमंडळाची जबाबदारी समजली जाते आणि मग सामूहिक जबाबदारीचं तत्व स्वीकारून संपूर्ण मंत्रिमंडळ हे राजीनामा देतं. याला म्हणतात सामूहिक जबाबदारी. किंवा पंतप्रधानांवरती त्याचा जर आरोप येत असेल तर पंतप्रधान त्याचा राजीनामा देतात आणि पंतप्रधानाचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. म्हणजे हे असं इंटरलिंक्ड आहे. सामूहिक जबाबदारी, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असा त्याचा अर्थ. मग शासन प्रमुखाचं नेतृत्व म्हणजे काय बरं की पंतप्रधानाचा रोल, खरा शासन प्रमुख पंतप्रधान आहे, त्याचं नेतृत्व हे याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. कसं काय? कारण पंतप्रधान हा जनतेचा खरा प्रतिनिधी असतो. जनतेने त्याला प्रत्यक्षपणे निवडून दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाची मोट बांधण्याचं सामर्थ्य असतं, नेतृत्व गुण असतात, सगळ्या पक्षाला पुढे नेण्याचे गुण असतात, सगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. आलं लक्षात? म्हणजेच काय झालं, शासन प्रमुखाचं नेतृत्व हे महत्वाचं आहे. म्हणजे पंतप्रधानाला बऱ्याचदा सूर्यमालेतील सूर्याची उपमा दिली जाते. म्हणजे सूर्याभोवती जसे सगळे ग्रह फिरतात तसे सगळे मंत्रिमंडळ नेते हे सूर्याभोवती पंतप्रधानाभोवती फिरताना दिसतात आपल्याला. हे याचं वैशिष्ट्य दिसतं. आणि शासन प्रमुखाचं नेतृत्व याच्यातला महत्वाचा गुण आहे. जर तुम्हाला पंतप्रधान देशाला दिशा देणारा मिळाला नाही तर देशाचं सगळं कामकाज अवघड होऊन बसतं. याचा अनुभव आपण घेतलेला आहे.
पण जर पंतप्रधान तुमच्या देशाला चांगलं नेतृत्व देणारा भेटला तर तुमच्या देशाला तो पुढे नेऊ शकतो. हे आपण बघितलेलं आहे. आता भारताच्याच बाबतीत मोदींनी कितीतरी चांगले चांगले निर्णय घेतलेत हे आपण बघितलंय. खूप प्रगती केली, काही महत्वाचे निर्णय घेतलेत असंही आपण बघितलेलं आहे. त्यामुळे शासन प्रमुखाचे नेतृत्व ही याच्यातली महत्वाची गोष्ट आहे. आता अजून एक वैशिष्ट्य काय आहे याचं, की निश्चित कार्यकाल नाही. हे कसं काय बरं? सर्वसाधारणपणे 4-5 वर्षाचा कार्यकाल असतो, पण मंत्रिमंडळावरती कधी कारवाई होऊ शकते, अविश्वासाचा ठराव दाखल होऊ शकतो. तो जर मान्य झाला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यायला लागतो किंवा मंत्रिमंडळ काढून टाकता येतं. त्याच्यामुळे याचा कार्यकाल जो आहे तो निश्चित नाहीये, फ्लेक्झिबल असतो. त्याच्यामुळे मिड टर्म सुद्धा इलेक्शन होऊ शकतात. मिड टर्म नवीन इंटरिम गव्हर्नमेंट स्थापन होऊ शकतं. कारण अपोजिट पार्टी जी असते, विरोधी पक्ष, हा नेहमी शासन करण्याच्या तयारीतच बसलेला असतो आणि म्हणून याला निश्चित कार्यकाल असं नसतो. म्हणजे जरी राज्यघटना म्हणली 5 वर्षांनी इलेक्शन होतील, 6 वर्षांनी होतील, 4 वर्षांनी होतील, तरीही असं त्याची निश्चिती सांगता येत नाही. हे याचं वैशिष्ट्य आहे. आता संसदीय शासन पद्धतीत शासन कसे तयार होते ते थोडंसं बघूयात आपण. या पद्धतीत कायदे मंडळासाठी ज्या निवडणुका घेतल्या जातात त्यातनंच कार्यकारी मंडळ निवडली जाते. पंतप्रधान मंत्रिमंडळासाठी वेगळी निवडणूक घेतली जात नाही. हे मगाशी पण आपण बघितलंय. 4-5 वर्षांनी कायदे मंडळासाठी निवडणुका होतात. भारतात दर 5 वर्षांनी होतात, जर्मनीमध्ये दर 4 वर्षांनी होतात. जर एकच पक्ष बहुमतात असेल तर तो शासन निर्मिती करतो. पण जर एकाच पक्षाला बहुमत नसेल तर राष्ट्राध्यक्ष तारतम्याने पंतप्रधान नेमतो आणि कधी कधी आघाडीचं सरकार बनवलं जातं. म्हणजे कोॲलिशनल गव्हर्नमेंट तुम्ही ऐकून असाल, आघाडीचं सरकार बनवलं जातं. मग त्यात 2-3 पक्ष एकत्र येतात आणि सरकार तयार करतात. असं आता चालूच आहे ना सध्या, आघाडीची सरकार. महाराष्ट्रात आघाडीची सरकार आहे. तर आणि दुसरा एक पर्याय असा आहे राष्ट्राध्यक्षांकडं, की त्यातल्या त्यात ज्या पक्षाला जास्त जागा मिळाल्यात त्या पक्षाच्या नेत्याला अल्पसंख्याकांचे शासन तयार करायला सांगता येतं. म्हणजे मायनॉरिटी गव्हर्नमेंट स्थापन होतं. उदाहरणार्थ स्वीडन, नॉर्वे, कॅनडा येथे शासन अशा पद्धतीने तयार होऊ शकतं. असे शासन अल्पायुष्य असतं कारण ते टिकत नाही. संसदीय पद्धतीत कायदे मंडळाकडून कार्यकारी मंडळ निवडले जाते. त्यामुळे कार्यकारी मंडळ कायदे मंडळाजवळ विश्वास ठेवते तरच सत्तेवर राहते. जर कायदे मंडळाने अविश्वासाचा ठराव पास केला तर कार्यकारी मंडळ पदच्युत होते आणि नवीन कार्यकारी मंडळ तयार होते. हे लक्षात घ्या. म्हणजे इथं काय आहे, कसं तयार होतं संसदीय शासन पद्धत ते आपण बघितलं. आता दुसरी जी पद्धत आहे, आता आपण बघितली अध्यक्षीय पद्धत, मग त्याचा संसदीय पद्धत बघितली. आता काय बघायचं आपल्याला, अध्यक्षीय पद्धतीचा अर्थ आणि वैशिष्ट्य. या पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ एकमेकांपासून स्वतंत्र असतात. त्यासाठी निवडणुकाही स्वतंत्रपणे होतात, त्यांचे अधिकारही स्वतंत्र असतात. ही पद्धत अमेरिकेत उदयाला आलेली आपल्याला दिसते. तर ही पद्धत अमेरिकेत कशी काय उदयाला आली ते थोडीशी हिस्ट्री तुम्हाला मी सांगेन. आपल्याला इथं खूप खोलात नाही जायचं, पण याची बॅकग्राऊंड माहिती पाहिजे तुम्हाला, की अमेरिकेमध्ये अध्यक्षीय पद्धतीचा कसं काय स्वीकार केला गेला. म्हणजे थॉमस जेफरसननी जेव्हा फेडरलिस्ट पेपर वगैरे पब्लिश केले
तर त्यावेळेला त्याच्यात त्यांनी साधारणपणे ही पद्धत सुचवली आणि मग हे काय ही पद्धत असं का बरं वाटलं त्यांना की कायदे मंडळ कार्यकारी मंडळ स्वतंत्र करावेत, निवडणुका असं का बरं काय घडलं एवढं? एक लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये अध्यक्ष पद्धती जेव्हा स्वीकारली तेव्हा त्यांचा पहिला हेतू असा होता की काय होता की त्यांच्या असं लक्षात आलं की अगदी स्वतःचे लोक सुद्धा स्वतःचं शोषण करू शकतात. कारण त्यांनी जेव्हा वसाहती स्थापन केल्या तेव्हा इंग्लंडचा असा नेगेटिव्ह अनुभव त्यांनी घेतला की वास्तविक अमेरिकेतल्या वसाहती हे इंग्लिश लोकांनीच स्थापन केलेल्या होत्या. पण तरी सुद्धा ब्रिटनमधले शासन काय करायचं की या वसाहतींकडून कर घ्यायचं, पण प्रत्यक्ष त्यांना इंग्लंडच्या संसदेत कुठं स्थान नव्हतं, कुठं प्रतिनिधित्व नव्हतं. लक्षात घ्या, म्हणजे त्यांना कुठं व्हॉइसच ठेवला नाही, म्हणजे फक्त त्यांच्याकडून टॅक्सेस गोळा करणं एवढंच काम, म्हणजे आर्थिक शोषण. पण याच्यातून लक्षात असं आलं की स्वतःचे लोक सुद्धा स्वतःचं शोषण करू शकतात. ओके, एक लक्षात घ्या. आणि मग त्यातून त्यांना असं लक्षात आलं की सेपरेशन ऑफ पॉवर्स हे केलं पाहिजे. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ एकमेकांपासून स्वतंत्र केलं पाहिजे. प्रत्येकाचे अधिकार त्यांना स्वतंत्रपणे दिले पाहिजेत हे लक्षात आलं. आणि म्हणून यांनी टोटली वेगळं मॉडेल स्वीकारलं अध्यक्ष पद्धतीचं. यांचे अधिकारही स्वतंत्र असतात. अमेरिकेत ही पद्धत उदयाला आली असून त्यानंतर अर्जेंटिना, मग नंतर अमेरिकेने ही पद्धत स्वीकारली. आणि म्हणून आपल्याला अमेरिकन पद्धतीचं एक मोठं वैशिष्ट्य दिसतं की तिथे सत्ता विभाजन, सेपरेशन ऑफ पॉवर्स आणि सत्ता संतुलन, चेक्स अँड बॅलन्सेस असं तत्व वापरलेलं दिसतं. म्हणजे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ एकमेकांवरती अंकुश ठेवून असतं की ज्यायोगे कुणीही त्याचा गैरफायदा घेऊन कुणीतरी एक डॉमिनंट तिथं होऊ नये, वर्चस्वशाली होऊ नये असा त्याचा अर्थ असतो. मग यानंतर ही पद्धत अमेरिकेच्या नंतर अर्जेंटिना, ब्राझील, मेक्सिको, चिली, कोलंबिया या देशांनी स्वीकारली आहे. काही आफ्रिकेतले देश, उदाहरणार्थ घाना, केनिया, झिम्बाब्वे इत्यादी देश, आशियातील इंडोनेशिया, मालदीव्स, फिलिपाईन्स इत्यादी देशांनी स्वीकारलेली आपल्याला आढळते. म्हणजे ही पद्धत अनेक देशांनी नंतर स्वीकारलेली आपल्याला आढळते. म्हणजे याचा अर्थ या पद्धतीमध्ये काहीतरी महत्वाचे प्लस पॉइंट असतील, त्याच्यामुळेच ही पद्धत आपल्याला स्वीकारलेली आढळते. बरोबर आहे. या पद्धतीची वैशिष्ट्य काय? या पद्धतीची वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीमध्ये एकच प्रमुख असतो. म्हणजे जसं संसदीय पद्धतीमध्ये आपल्याला दोन प्रमुख दिसतात, नॉमिनल हेड, रिअल हेड, तसं इथं दिसत नाही. एकच राष्ट्राचा प्रमुख असतो आणि तोच एकमेव सगळं राष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो. हे खूप महत्वाची गोष्ट याच्यामध्ये. आणि तो म्हणजे अध्यक्ष, देशाचा अध्यक्ष. सत्ता विभाजन असतं याच्यामध्ये, म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर्स. म्हणजे काय बरं, काय असतं सत्ता विभाजन? म्हणजे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांचे अधिकार टोटली विभागून दिलेले असतात. एकाचा अधिकार दुसऱ्याला वापरता येत नाही, असं एन्क्रोचमेंट, हस्तक्षेप चालणार नाही, असं घटनात्मक तरतुदी आपल्याला या देशांमध्ये दिसतात. मग अजून काय दिसतं बरं, याचं वैशिष्ट्य काय? अध्यक्ष व मंत्रिमंडळ असं दिसतं आपल्याला. म्हणजे अध्यक्ष आणि मंत्रिमंडळ, म्हणजे अध्यक्षांच्याकडे मंत्रिमंडळ असं ॲज सच नसतं संसदीय पद्धतीसारखं, पण अध्यक्षांच्या मदतीला वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळे सेक्रेटरीज असतात. आणि हे सेक्रेटरी अध्यक्ष त्याला पाहिजे तेव्हा तो बदलू शकतो, काढू शकतो, त्याच्या मतानुसार सगळं असतं. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की हा फरक आहे. त्याच्यामुळे इथे मंत्रिमंडळ फॉर्मेशन वगैरे ही भानगड नसते.
आणि म्हणजे अध्यक्षांच्या हाताखाली सेक्रेटरी असतात, त्याला मंत्री न म्हणता सेक्रेटरी म्हणलं जातं. आणि हे काही निवडून वगैरे आलेले नसतात. याच्या पुढचं वैशिष्ट्य म्हणजे कायदे निर्मितीचा अधिकार. इथली जी कायदे मंडळ आहे त्यांना कायदे निर्मितीचा अधिकार दिलेला असतो. म्हणजे काय बरं, याच्यामध्ये कायदे निर्मितीमध्ये एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळ सहसा हस्तक्षेप करत नाही आणि म्हणून कायदे निर्मितीचं काम कायदे मंडळ करतं. अजून एक याचं वैशिष्ट्य म्हणजे निश्चित कार्यकाळ. म्हणजे अध्यक्ष पद्धतीमध्ये कार्यकाळ निश्चित असतो. म्हणजे समजा काही कारणाने असं झालं की अध्यक्षांना पदच्युत करण्यात आलं, अध्यक्षांनी स्वतःहून राजीनामा दिला किंवा नैसर्गिक मृत्यू झाला, अशा काही ना काही कारणाने अध्यक्ष पद रिकामं झालं, तर इथे त्यासाठी पुन्हा निवडणूक घेतली जात नाही. तर इंटरिम असे अध्यक्ष नेमले जातात दुसरे, पण इलेक्शन नाही, मिड टर्म इलेक्शन नाही, हे लक्षात घ्या. आणि निश्चित कार्यकाल असल्यामुळं असं करावं लागतं. म्हणजे इथे मध्यावधी निवडणुका वगैरे असं आपल्याला आढळणार नाही. जे काय टेन्युअर घटनेने दिले 4 वर्ष किंवा 5 वर्ष, त्यानंतरच ते निवडणुका होतात. असं कार्यकारी मंडळाच्या बाबतीत होतं आणि कायदे मंडळाच्या बाबतीतही होताना आपल्याला दिसतं. ओके, आता या दोन्ही पद्धतीचे फायदे तोटे यावर 1990च्या सुमारास वाद सुरू झाला. जॉन जे लिन्स याच्या पेरिल्स ऑफ प्रेसिडेन्शियलिझम या 90 सालच्या लेखात त्याने जी विधाने केली त्यामुळे वाद निर्माण झाला. त्याच्यामध्ये संसदीय शासन पद्धतीत लोकशाहीला अधिक स्थैर्य प्राप्त होते. त्यांनी जो वाद घालायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये संसदीय शासन पद्धतीमध्ये अधिक स्थैर्य लोकशाही पद्धतीला येते. डोनाल्ड एच होरोविट्झ याने हे पण 1990च्या सुमारास लोकशाहीला स्थैर्य हे या देशातील निवडणूक पद्धतीवरती अवलंबून असते. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, लोकशाहीचे स्थैर्य देशातली निवडणूक पद्धती कशी याच्यावर अवलंबून असते असं हा शास्त्रज्ञ म्हणतो. मॅथ्यू शुगार्ट आणि जे केरी यांच्या मते अध्यक्ष पद्धती संसदीय पद्धतीपेक्षा अधिक पारदर्शक असते. जोस अंतोनियो चेईबब यांनी या चर्चेत नवीन पैलू सांगितला. त्यांच्या मते अध्यक्ष पद्धत ही वाईट नाही, पण तिचे यश ती ज्या सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक संदर्भात काम करते त्यावर तिचे यश अवलंबून असते. म्हणजे हा जो शास्त्रज्ञ आहे त्याचं काय म्हणणं आहे की ज्या कॉन्टेक्स्टमध्ये ही पद्धत काम करते, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, त्यावर तिचे यश अवलंबून आहे. चेईबब याच्या मते ज्या वेळेला कोणताही लोकशाहीचा प्रकार टिकत नाही किंवा पेरिश कोण म्हणतात त्याला टिकत नाही, त्यावेळेला अध्यक्ष पद्धती साधारणपणे तिथे जन्म घेते. कारण अमेरिकेपणी पण तोच अनुभव घेतला ना की इंग्लंडची लोकशाही आहे, पण ती त्या लोकशाहीद्वारेच इंग्लंड अमेरिकेचं शोषण करत होता. त्याच्यामुळं अशा वेळेला राष्ट्रपती किंवा अध्यक्ष पद्धतीत उभारली जाते, असं हे त्याचं आहे. तर आता आपल्याला काय बघायचं आहे ह्याच्यानंतर,
संसदीय पद्धतीचे फायदे म्हणजे आपल्याला आता प्रत्येक पद्धतीचे फायदे तोटे असं बघायचे. ओके, तर बघूयात आता आपण. आता एक एक बघूयात. ते म्हणजे सत्तेचे एकीकरण असल्याने कायदे मंडळ अध्यक्ष पद्धतीपेक्षा अधिक जबाबदारीने वागते. म्हणजे संसदीय पद्धतीमध्ये फ्युजन ऑफ पॉवर, सत्तेचे एकीकरण असल्याने कायदे मंडळ अध्यक्ष पद्धतीपेक्षा अधिक जबाबदारीने वागते असं दिसतंय. म्हणजे जास्त जबाबदारी असं म्हटलं जातं की संसदीय पद्धतीमध्ये पाळली जाते. कारण अविश्वासाचा ठराव दाखल होऊ शकतो असं त्याचा अर्थ आहे. आणि दुसरा जो फायदा आहे, शासन अधिक जबाबदार, मंत्री आपापल्या खात्याची जबाबदारी सांभाळतात. याच्यामध्ये शासन अधिक जबाबदार, अकाउंटेबल असतं आणि मंत्री आपापल्या खात्याची जबाबदारी अधिकच सांभाळतात. कारण कसं आहे की त्यांचं सगळं जे अस्तित्व आहे ते कायदे मंडळाचा विश्वास असेपर्यंतच अस्तित्व अवलंबून असतं आणि म्हणून ते जास्त जबाबदारीने काम करतात. पुढचं वैशिष्ट्य, कार्यकारी मंडळाचे सदस्य हे कायदे मंडळ सदस्य असल्याने धोरण निश्चिती करणे, त्याचे कायद्यात रूपांतर करणे हे सुलभ होते. म्हणजे आपण बघितलं की कायदे मंडळातलेच काही सभासद घेऊन कार्यकारी मंडळ केले जाते आणि त्याचा परिणाम की कुठलंही धोरण ठरवायला, पुढचं शासन कुठलंही ठरवायला हे उपयोगी पडतं. चौथं म्हणजे अध्यक्ष पद्धतीपेक्षा संसदीय पद्धत अधिक प्रातिनिधिक आहे. लक्षात येते? कारण इथे प्रमाणशीर प्रतिनिधित्व वापरलं जातं. प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन हा शब्द तुम्ही कुठेतरी ऐकला असेल. म्हणजे संसदीय पद्धतीमध्ये राज्यसभा किंवा लोकसभा येथे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तिथले प्रतिनिधी पाठवले जातात प्रत्येक राज्याकडून. लक्षात येत आहे? म्हणजे लोकसंख्या जर एखाद्या ठिकाणी जास्त असेल तिथले अधिक प्रतिनिधी असतात, कमी असेल तर कमी प्रतिनिधी असतात. म्हणजे अन्याय होत नाही. नाहीतर जर सगळ्यांना समान प्रतिनिधी ठेवले तर काय होईल, जी लहान राज्य आहेत ती ओरडू शकतात, त्यांच्या वतीने बोलणार कोण तिथे, असा सगळा याच्यामध्ये हिशोब आहे. आता पुढचं, संसदीय पद्धत अधिक लवचिक असते आणि विविध विचार असलेले प्रतिनिधी वाटाघाटी करून शासन तयार करतात. म्हणजे एक बघा, प्रत्येक जण जर वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत असेल तर मात्र ते कॉम्प्रोमाइज करून कुठेतरी निर्णय घ्यायला लागतात आणि म्हणून संसदीय पद्धती अधिक फ्लेक्झिबल, लवचिक असते असं म्हणलं जातं. पुढचा जे याचा फायदा आहे म्हणजे तो म्हणजे शिस्तशीर विपक्ष पद्धती आढळते. म्हणजे संसदीय शासन पद्धतीमध्ये डिसिप्लिन्ड असं लाईफ आपल्याला दिसतं. म्हणजे एक ठेवले शिस्त घातलेली असते आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी वागावं असं अपेक्षा तिथे असते. म्हणून इथे शिस्तीचं महत्व खूप आढळतं आपल्याला संसदीय पद्धतीमध्ये, शिस्तशीर. सातवं, निश्चित नसल्याने काय अकार्यक्षम प्रतिनिधींना हटवणे, मतदारांना सोपणे, मतदारांना तोटे त्याचे काय होतं ते माहीत नसतात, पण मतदारांना ते सोपं वाटत असतं. ऍक्च्युली तसं एवढं सोपं नाही. एखाद्या व्यक्तीला जर कार्य जमत नसेल, अकार्यक्षम असेल तर तिला हटवण्यासाठी काही प्रोसिजर्स करायला लागतात आणि सर्वसामान्य मतदाराला ते अवघड काम होतं आणि ते जमत नाही, ते त्यासाठी अवघड असतं.
आणि त्यासाठी शासनाच्या ऑफिसमध्ये चक्कर टाका, अनेक गोष्टी करायला लागतात की जेवढा वेळ सामान्य मतदारांना नसतो. आता संसदीय पद्धतीचे तोटे काय ते बघूयात. यात कार्यकारी मंडळाचे वर्चस्व होऊ शकते, विशेषतः एक पक्ष प्रबळ असेल तर. म्हणजे असं जर घडलं की एकाच पक्षाला बहुमत मिळाले क्लिअर तर त्या पक्षाचं वर्चस्व निर्माण होऊ शकते. दुसरं, कधी कधी दुर्बल शासन व स्थैर्याला तोंड देण्यासाठी ज्यावेळी अल्पसंख्य शासन व आघाडीचे शासन असं काही असतं त्यावेळेला अस्थिरता निर्माण होऊ शकते किंवा शासन कमजोर होऊ शकतं. अध्यक्ष पद्धतीपेक्षा संसदीय शासनाची कार्यक्षमता कमी आढळते. कारण कसं आहे, अस्थिरता येऊ शकते, निश्चित कार्यकाल नसतो, त्याचा परिणाम कार्यक्षमतेवरती होऊ शकतो असं मला वाटतं. आणि म्हणून ही पद्धत थोडीशी कमी कार्यक्षम आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढचं जे तोटा आहे, ज्यावेळी कोणत्याच पक्षाला बहुमत नसते तेव्हा तडजोडीने शासन बनते, तेव्हा मतदारांच्या मागण्या कितपत पूर्ण होतील याची शाश्वती नसते. आता सगळेजण मिळून जर शासन करत असतील तर तडजोडीही होतात आणि मग अशा वेळेला प्रत्येक जण काय करतो, स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी ज्या मतदारांना आपण काही प्रॉमिस केलेत, आश्वासनं दिलीत, ती लक्षात ठेवून कितपत पूर्ण करतील हे सांगू शकत नाही. आणि म्हणून तडजोडीने जेव्हा शासन बनतं, कुठल्याच पक्षाला बहुमत नसतं, तेव्हा मतदारांचे डिमांड्स मागण्या कितपर्यंत पूर्ण होतील हे सांगू शकत नाही. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान त्यांच्या पक्षाच्या सोयीने लवकर निवडणुका घेऊ शकतात. पंतप्रधान हे पक्षाच्या सोयीने निवडणुका कधी घ्यायच्या ते ठरवू शकतात. त्यांना असं जर वाटलं की हे शासन नीट काम करत नाही, मंत्रिमंडळ नीट काम करत नाही, तर पंतप्रधान मिड टर्म इलेक्शन्स जाहीर करू शकतो. म्हणजे असे संसदीय पद्धतीचे तोटेही आपल्याला जाणवतात. आता थोडस आपण अध्यक्ष पद्धतीचे फायदे बघूयात. अध्यक्ष पद्धतीचे फायदे असे की सत्ता विभाजनामुळे कार्यकारी मंडळाचे वर्चस्व कमी होते. मर्यादित शासनामुळे लोकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. ओके, म्हणजे कसं आहे माहिती का, अध्यक्ष पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळाचं वर्चस्व सत्ता विभाजनामुळे जेवढं संसदीय पद्धतीत आढळतं तेवढं आढळत नाही. आणि त्यामुळे लिमिटेड गव्हर्नमेंट अशी कन्सेप्ट इथे दिसते. लिमिटेड गव्हर्नमेंटमुळे काय होतं की मर्यादित शासनामुळे हक्क आणि स्वातंत्र्य सुरक्षित राहते. म्हणजे जास्त प्रमाणात तुम्हाला हक्क आणि स्वातंत्र्य अध्यक्ष पद्धतीत मिळू शकतं, पण कार्यकारी मंडळ म्हणजे मंडळाला मर्यादित ठेवल्यामुळं. दुसरा फायदा म्हणजे राष्ट्रपती हा एकटाच देशाचे प्रतिनिधित्व करतो, राष्ट्रीय एकतेचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे एकतर्फी सगळा कारभार आहे. निश्चित कार्यकालामुळे देशाला स्थिर प्रशासन मिळते. लक्षात येते, कारण कार्यकाल फिक्स असतो, मिड टर्म इलेक्शनचा गोंधळ नाही, मध्यावधी निवडणुका नाही, कुठल्या क्षणी शासन कोलमडेल असंही नाही, कारण असे अनुभव भारताने पण आपण घेतलेले आहेत. त्यामुळे एक स्टेबल गव्हर्नमेंट, स्थैर्य प्रशासनाला मिळणं हे याच्यामध्ये होऊ शकतो. संसदीय शासन पद्धती पुढचा जो फायदा आहे, शासन पद्धतीपेक्षा अधिक कार्यक्षम आहे, कारण लोकांना आगामी कार्यकारी प्रमुख कोण असू शकतो याचा अंदाज आधीच येतो. कारण कधी निवडणुका होणार आहे ते आधीच माहित असतं लोकांना, आणि मग आगामी कोण आहे प्रमुख याचा थोडासा अंदाज बांधता येतो.
तसं संसदीय पद्धतीमध्ये होत नाही. अचानक सुद्धा इलेक्शन कोसळू शकतात आणि अचानक एखादा नेता सत्ता ताब्यात घेऊ शकतो. पुढचा फायदा म्हणजे लोकांच्या हितसंबंधांचे रक्षण अधिक चांगले याच्यात होऊ शकतं. ते धोरणावर अधिक प्रभाव पाडू शकतात लोक, कारण कार्यकारी व कायदे मंडळ निवडण्यात त्यांचा सहभाग असतो. आणि म्हणून इथं इन्फ्लुएन्स जो आहे वोटर्सचा तो जास्त दिसतो, कारण कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ निवडण्यामध्ये त्यांचा आपल्याला सहभाग अधिक आढळतो. कायदे मंडळाच्या स्वातंत्र्यामुळे निवडून आलेले सदस्य अधिक प्रभाव पाडतात. म्हणजे कायदे मंडळाच्या स्वातंत्र्यामुळे काय दिसतं की निवडून आलेले सभासद अधिक प्रभाव पाडतात, कारण त्यांना निश्चितपणा असतो, फिक्स टेन्युअर असतं, असं कधी ते कोलमडेल असं काही नाही. त्याच्यामुळं परत त्यातनंच काही लोक मंत्रिमंडळात जातात असंही नाहीये, हो की नाही. मग त्यामुळे ते अधिक प्रभावी काम करू शकतात. मग अध्यक्ष पद्धतीचे तोटे काय काय असू शकतात ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. अध्यक्ष पद्धतीचे तोटे म्हणजे कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ याच्यात तणावात्मक प्रसंग येऊ शकतात, म्हणजे डेडलॉक पडू शकतो. काय काय सेपरेशन ऑफ पॉवर्स मुळे काय झालेलं आहे, आणि सत्ता विभाजन आणि सत्ता संतुलन ही तत्व तिथं वापरल्यामुळं दोन्ही शासनाचे अंग एकमेकांवरती लक्ष ठेवून असतात की कोणी ओव्हर पॉवर होतंय का, कोणी जास्त सत्ता वापरतंय का, आणि म्हणून त्यांच्यामध्ये तणावात्मक प्रसंग येऊ शकतात. परिणाम असे प्रसंग आल्यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे ती मंद होऊ शकते. काही वेळेला अर्जंट निर्णय घ्यायला लागतात, ते मंदावू शकतात, आणि मग असं होतं की कुठलेच निर्णय होत नाहीत, आणि त्यामुळे फक्त स्टेटस को मेंटेन करणं असं सगळं याच्यामध्ये होऊ शकतो. आता एक लक्षात घ्या, अनेक शास्त्रज्ञांच्या मते याच्यात राजकीय स्थैर्य अवघड आहे. पण ते का की असं त्यांना वाटतं की ते स्थैर्य अवघड आहे, कारण असं आहे की कारण वेगवेगळी आहेत, पण अवघड वाटतं त्यांना. निश्चित कार्यकालामुळं काय होतं की या व्यवस्थेत ताठवता येते. म्हणजे जेव्हा निश्चित कार्यकाल नसतो आणि कधी शासन पदच्युत होऊ शकते, असं जर असेल तर शासन जास्त जबाबदारीने काम करू शकते आणि ताठरता येते. अकार्यक्षम राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून सहज दूर करता येत नाही अकार्यक्षमतेमुळे. त्याच्यासाठी प्रोसिजर करावी लागते, इम्पिचमेंट महाभियोगाची प्रक्रिया करायला लागते. आणि मग काय दिसतं की याच्यामुळं काय होतं की एखाद्या वेळी एखादी व्यक्ती फारशी कार्यक्षम नसते, पण ती फिक्स टेन्युअर पूर्ण करते. मग अशी व्यक्ती मुळात प्रशासनात अडथळे निर्माण होऊ शकतात, असं आहे. आता अजून एक तोटा कसा आहे की ज्या समाजामध्ये खूप गट आहेत तिथे अध्यक्ष लोकशाही उपयोगाची नाही. म्हणजे अध्यक्ष लोकशाहीमध्ये समाजातल्या विविध गटांचे फॅक्शन्स रिप्रेझेंटेशन होईल अशी खात्री देता येत नाही. अशा वेळेला संसदीय पद्धत उपयोगी पडते. एखादे धोरण यशस्वी झाले तर कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ दोघेही श्रेय घेऊ पाहतात. लक्षात येत आहे. समजा एखादं धोरण ओके यशस्वी झालं तर काय होतं, श्रेय कुणी घ्यायचं याच्यावरती वाद निर्माण होतो. पण धोरण अयशस्वी झाले तर दोषारोपण दुसऱ्यांवर केले जाते. म्हणजे याला जबाबदार व्यक्ती कोण धरणार हे सांगता येत नाही, आणि दुसऱ्यांवरती दोष ढकलले जाऊ शकतात. तोटा म्हणजे यात संसदीय पद्धतीसारखे मंत्रिमंडळ नसते, त्यामुळे अध्यक्षांची मदतीचे दुर्बल असू शकतात. हा याचा तोटा आहे, कारण या पद्धतीमध्ये अध्यक्षांना मंत्रिमंडळ नसते
आणि त्यामुळे अध्यक्षांचे मदतनीस दुर्बल असू शकतात. लक्षात येते, अध्यक्षांचे मदतनीस म्हणजे सेक्रेटरी हे मंत्र्यां इतकेच स्ट्रॉंग असतात असं नाहीये. दे आर अपॉइंटेड फॉर टू असिस्ट द प्रेसिडेंट, आणि त्यांना काय असं फिक्स टेन्युअर किंवा असं काही आपल्याला आढळत नाही. त्याच्यामुळे हे अध्यक्ष पद्धतीचे तोटे. तर आता एक लक्षात घ्या की आज आपण काय पाहिलं, लोकशाही दोन्ही पद्धती या लोकशाही यशस्वीरित्या अंमलात आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आहेत. लोकशाहीचे दोन्ही मॉडेल्स आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक अध्यक्ष पद्धत आणि संसदीय दोन्हीकडे शासन तयार करण्याची प्रक्रिया वेगळी वेगळी आहे. दोन्ही पद्धतीचे फायदे तोटे आपण आता बघितलं. मग आता असं आपल्याला बघता येईल की प्रत्यक्ष व्यवहारामध्ये या पद्धती आदर्श स्वरूपात कितपत वापरल्या जातात. काही वेळेला याची कॉम्बिनेशन्स आढळतात. म्हणजे भारत घ्या उदाहरणार्थ, अध्यक्ष पद्धतीतल्या काही चांगल्या गोष्टी आणि संसदीय पद्धतीतल्या काही चांगल्या गोष्टी आपण अशा सरमिसळ करून घेतल्या. म्हणजे पंतप्रधान मंत्रिमंडळ निवडून आलेले आहेत, बरोबर आहे, पण भारताचे राष्ट्रपती अप्रत्यक्ष का होईना इलेक्टोरल कॉलेज कडून निवडून आलेले आहेत. लक्षात येते, म्हणजे आपण दोन्हीमधल्या ज्या काही चांगल्या गोष्टी ते एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हो ना. आता सध्या संसदीय पद्धत असून सुद्धा आपण न्यायालयाचं स्वातंत्र्य जपलेलं आहे. इंग्लंडमध्ये न्यायालयाला स्वातंत्र्य नाहीये, पण अमेरिकेत न्यायालयाला स्वातंत्र्य आहे. म्हणजे आपलं न्यायालय हे इंग्लंड आणि अमेरिकेच्या एक मधले अवस्था आहे. अमेरिकेसारखं ते इतकं स्वतंत्र नाहीये आणि इंग्लंड सारखं ते फक्त प्रशासकीय भूमिका बजावत नाही. म्हणजे जर तुलना केली तर हे मॉडेल्स फॉलोअप करणारे जे देश आहेत त्यांनी आपापल्या देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, ऐतिहासिक संदर्भानुसार त्यात थोडेफार बदल केलेले आपल्याला दिसतात आणि ते प्रसंगानुरूप करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की या दोन्ही पद्धती त्या त्या ठिकाणी चांगल्या वर्कआउट होतात आणि काही ठिकाणी ते कमी प्रमाणात वर्कआउट होतात. काही ठिकाणी तर सेमी प्रेसिडेन्शियल मॉडेल्स आपल्याला फॉलो केलेली दिसतात, हो की नाही, काही चांगल्या गोष्टी घेऊन. तर सेमी प्रेसिडेन्शियल मॉडेल्सची सुद्धा काही आपल्याकडे उदाहरणं आहेत. म्हणजे शेवटी असं आहे की अमेरिका, इंग्लंड या दोन्ही आदर्श लोकशाहीचे नमुने आहेत. दोघांनीही मॉडेल्स वेगवेगळी वापरलेली आहेत. लोकशाहीची प्रारूप, शासनाची प्रारूप, प्रत्यक्षमध्ये त्यांचं अनुकरण करणाऱ्या देशांनी कालानुसार, प्रसंगानुसार त्याच्यात काही बदल करून ते मॉडेल स्वीकारलेलं आहे. म्हणून आपल्याला असं दिसतं की ही सगळी लोकशाही कशामुळे यशस्वी होईल हे तसं सांगणं अवघड आहे. संसदीय पद्धतीमुळे होईल का अध्यक्ष पद्धतीमुळे होईल हे सांगणं खूप अवघड आहे. तर आपल्याला असं म्हणता येईल की लोकशाहीचं यश हे इतर अनेक गोष्टींवरती अवलंबून आहे. लोकांची मानसिकता कशी आहे, लोकांची सुशिक्षितपणा किती आहे, सुसंस्कृतपणा किती आहे, शासन कितपत जबाबदारी घेऊ शकतं, अशा अनेक गोष्टी, समाज किती विकसित आहे, आर्थिक विकास किती झालाय, सामाजिक, अशा अनेक गोष्टींवरती या गोष्टी अवलंबून आहेत. ओके. आणि म्हणून आपण असं टोकाला नाही जाऊ शकत की संसदीय पद्धतीतच सगळं लोकशाहीचं यश आहे किंवा अध्यक्ष पद्धतीतच सगळं लोकशाहीचं यश आहे, असं टोकाच्या भूमिका आपण घेऊ शकत नाही. तर आपण थोडस हे तारतम्याने वापरण्याच्या गोष्टी आहेत असं लक्षात ठेवायला हरकत नाही. तर पुढच्या तासाला आपण संघराज्य पद्धती आणि एकात्म राज्य पद्धती याच्याविषयीची चर्चा करणार आहोत. ह्या सुद्धा देशाच्या आकारमान, भौगोलिक रचना याच्यानुसार एक्सेप्ट केल्या जाणाऱ्या पद्धती आहेत. आणि संघराज्य पद्धती आणि एकात्म शासन पद्धती याची काही वैशिष्ट्य जे काय असेल ते आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तर आपण आता
असं वाटतं की मला असं वाटतं की आज संसदीय शासन पद्धती, अध्यक्ष शासन पद्धती आपल्याशी मी चांगली चर्चा करू शकलेली आहे याच्यावरती असं दिसतंय. तर तोपर्यंत थँक्यू आणि आपण आता पुढच्या तासाला भेटूया. धन्यवाद.